बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। 28 मे रोजी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी दावा केला होता की जगाला महात्मा गांधींबद्दल काहीच माहीत नव्हतं। रिचर्ड ॲटनबरो यांच्या 1982 मध्ये आलेल्या गांधी चित्रपटानंतर महात्मा गांधींना ओळख मिळाली। पीएम मोदींच्या या दाव्यानंतर राहुल गांधींनी सोशल मीडिया एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे। यामध्ये ते महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ उभे आहेत आणि म्हणत आहेत की नथुराम गोडसेंच्या हिंसेचा मार्ग अवलंबतात ते गांधींना समजू शकत नाहीत। राहुल यांनी लिहिलं की बापूंनी जगाला सत्य आणि अहिंसेच्या रूपात एक मार्ग दाखवला जो दुर्बल व्यक्तीलाही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत देतो। त्यांना कोणत्याही शाखा शिक्षिताच्या प्रमाणपत्राची गरज नाही। व्हिडिओमध्ये राहुल म्हणत आहेत, ज्यांचे जगाचे दृश्य शाखांमध्ये तयार होतं ते गांधीजींना समजू शकत नाहीत। असे लोक गोडसेला समजतात, गोडसेच्या मार्गाने जातात। गांधीजी हे संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान होते। मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइन्स्टाईन ही सर्व लोक महात्मा गांधींपासून प्रेरित आहेत। भारतातील कोट्यावधी लोक महात्मा गांधींचा मार्ग अवलंबून सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबतात। हा लढा सत्य आणि असत्याचा आहे, हिंसा आणि अहिंसेचा आहे। जे लोक हिंसा करतात त्यांना सत्य समजू शकत नाही। अपघाताच्या रात्री पोलिसांना कोणत्या तरी मंत्र्याने फोन केला होता अशी माहिती आमच्या कानावर आली आहे। विशाल अग्रवाल या बांधकाम व्यावसायिकाची कोणकोणत्या राजकीय पक्षांबरोबर भागीदारी आहे असा सवाल वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे। दरम्यान कोणकोणत्या मंत्र्यांचे त्यांच्या कंपनीत पैसे गुंतलेले आहेत, कोणकोणत्या नेत्यांबरोबर त्यांचे हितसंबंध आहेत याची चौकशी व्हायला हवी। ती चौकशी करत असताना अपघाताच्या रात्री त्याने कोणत्या मंत्र्यांना फोन केला होता हे तपासायला हवं। याचा खुलासा झाल्यास विशाल अग्रवालला वाचवणारी नावे समोर येतील असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत। प्रकाश आंबेडकर म्हणाले की अजित पवारांवरील आरोपांवर सध्या काहीच बोलणार नाही। सध्या पोलीस सांगतात त्याच नावावर विश्वास ठेवावा लागेल असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं। अपघाताच्या दुसऱ्या दिवशी तिथे असणारे डॉक्टर जोंधळे यांनाही असं फरफटत नेलं। डॉक्टर जोंधळेंचं नाव कुठेही येत नाही, त्यांनाही असं मारण्यात आलं आहे। त्यामुळे असे मानतो की त्यांच्या मागे राजकारण जे काही असेल, पण हा वाहन चालकांचा निष्काळजीपणा आहे। त्यालाही कुठेतरी शिक्षा केली पाहिजे, कारण आईबापांचा मुलांवर कोणतंच नियंत्रण राहिलं नाही असं एकंदरीत दिसतं। त्यामुळे कडक कायदा येणं आवश्यक आहे। अल्पवयीन असो किंवा प्रौढ, त्या संदर्भात कडक कायदा येत नाही, या प्रकाराला आळा बसणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर आपल्या मूळ गावचा एक व्हिडिओ शेअर केला आहे। परदेशी कशाला जायचं, गडे आपला गाव बरा असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परदेश वारीवरून जोरदार टोला लगावला आहे। एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळ गावी आहेत। तिथे त्यांनी शेतात जात पाहणी केली। याचा व्हिडिओ एकनाथ शिंदेने ट्विट केला आहे। एकनाथ शिंदे यांनी आपल्या 4 ओळी ट्विटमध्ये म्हटलं आहे की परदेशी कशाला जायचं, गडे आपला गाव बरा, शेत पिकाची दुनिया न्यारी, वसे जिथे विठुरायाची पंढरी असे म्हणत शिंदेंनी ट्विटची सुरुवात केली आहे। पुढे शिंदे यांनी म्हटलं आहे की लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला। यावेळी शेत शिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली। जीवाला जीव देणाऱ्या गायीगुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने 2 घास खाऊ घातले। तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली। इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच, पण पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि नवी आव्हाने सर करण्याचं बळही देते असं शिंदे म्हणाले आहेत। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी जात असतात। याआधीही त्यांनी गावी गेल्यानंतर काही व्हिडिओ, फोटो शेअर केले होते। आताही एकनाथ शिंदेने एक व्हिडिओ शेअर केला आहे। यात ते दरेगावच्या शेतात फेरफटका मारताना दिसत आहेत। हे ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्यावर टीका केली आहे। परदेशी कशाला जायचं गड्या असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे। सरकार केवळ टक्केवारी टेंडर घेण्यात व्यस्त आहे। सरकारकडून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम सुरू आहे असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे। राज्यात इतकं भीषण संकट असताना कृषी मंत्री मात्र परदेशात जाऊन बसलेत अशी टीकाही केली आहे। यावेळी बोलताना पुण्यातील पोर्शे कार अपघातावरूनही विजय वडेट्टीवार यांनी सरकारला धारेवर धरलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे। गेल्या वेळी राज्यातील शेतकऱ्यांचा अवकाळी पावसामुळे आणि प्रचंड गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं। पंचनामे होतात, मात्र शेतकऱ्यांना मदत मिळत नाही। राज्यात इतकं भीषण संकट असताना कृषी मंत्री मात्र परदेशात जाऊन बसलेत असे म्हणत वडेट्टीवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे। तसेच पुढे मुंडे यांच्यावर खालच्या शब्दात टीका वडेट्टीवार यांनी केली आहे। मराठवाड्यात संकट असताना मंत्री बाहेर कसे जाऊ शकतात? या महिन्यात कृषी मंत्री राज्यातील सर्व परिस्थितीचा आढावा घेत असतात, मात्र ते शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून पळून गेले। आता निवडणूक संपली, त्यांचं काम झालं। सरकारमध्ये दुष्काळाबाबत गांभीर्य नाही, त्यांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही। मुंडे यांना सत्तेची मस्ती आली आहे, राज्याला लुटण्यात मंत्री व्यस्त आहेत। पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अग्रवाल यांच्या अनाधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवा
अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने अग्रवाल यांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा पडणार हे स्पष्ट झालं आहे. कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाबाबत अनेक गोष्टी उघड होत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की महाबळेश्वरमध्ये कोणी बेकायदेशीर बांधकाम करत असेल किंवा रिसॉर्ट बांधत असेल, मग तो अग्रवाल असेल अथवा अन्य कोणी, बेकायदेशीर बांधकामावर बुलडोजर फिरवा अशी सक्त सूचनाही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. अपघातातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनी महाबळेश्वर येथील शासकीय जागेत रिसॉर्ट उभे केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवलदार यांनी मिळवलेल्या माहितीतून हे सर्व उघड झालंय. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले, अनधिकृत बांधकाम करणारा कोणीही असू द्या, अग्रवाल असो वा कोणी, माझी जिल्हाधिकाऱ्यांना सक्त सूचना आहे. बेकायदेशीर असेल तर बुलडोजर लावून तोडून टाका, कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही. गुरुवारी 30 मे रोजी देशातील 7 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. यामध्ये पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, बिहार, झारखंड, ओडिसा या राज्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भाग, जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही ऑरेंज अलर्ट आहे. उत्तर पश्चिमी राज्यांमध्ये कडक उन्हामुळे दिलासा मिळाल्याची माहिती आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झालाय. तो अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड, मेघालय, मिझोरम, मणिपूर आणि आसाममध्ये 5 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 27 जूनपर्यंत मान्सून दिल्लीत दाखल होईल. यंदा मान्सून अंदाजाच्या 1 दिवस आधी दाखल झाला आहे. 31 मे पर्यंत केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज IMDने वर्तवला होता. मान्सून लवकर येण्याचं कारण 26 मे रोजी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशला धडकणारं रेमल चक्रीवादळ असल्याचं सांगितलं जात आहे. याआधी 30 मे 2017 रोजी मोरा चक्रीवादळामुळे मान्सून नियोजित वेळेआधी दाखल झाला होता. केरळमध्ये 2023 मध्ये मान्सूनचा प्रवेश 7 दिवसांच्या विलंबानंतर 8 जून रोजी झाला होता. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये प्रवेश करतो आणि 5 जूनपर्यंत देशाचा बहुतांश भाग व्यापतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केलेली कारवाई योग्यच आहे, असं विधान मंत्री उदय सामंत यांनी केलंय. तसेच रोज सकाळी उठून प्रत्येकाची बदनामी करायची हाच काहींचा धंदा असतो, असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवर टीकाही केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय राऊत यांना पाठवण्यात आलेल्या नोटिसीबद्दल बोलताना त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. ते म्हणाले, सहनशक्ती संपल्यानंतर प्रत्येकाला अशी पावले उचलावी लागतात. रोज सकाळी उठून प्रत्येकाची बदनामी करायची, प्रत्येकाबद्दल खोटं बोलायचं आणि प्रत्येकाबाबत नकारात्मकता पसरवून संभ्रम निर्माण करायचा हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे. माझ्या मते त्यांच्यावर झालेली ही कारवाई योग्य आहे. त्यांना 3 दिवसांची वेळ देऊन माफी मागण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र रोज एखाद्या माणसाबद्दल, एखाद्या व्यक्तीबरोबर बदनामी करणं संजय राऊतांच्या माध्यमातून सुरू असतं. आता या नोटिशीमुळे ते बंद होईल, असं उदय सामंत म्हणाले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना मुखपत्रात केलेल्या आरोपाबाबत कायदेशीर नोटीस पाठवली होती. नुसती नोटीसच पाठवली नव्हती, तर त्यांना 3 दिवसाच्या आत माफी मागण्याचा इशाराही दिला आहे. तसेच माफी न मागितल्यास कारवाईला सामोरे जा असंही म्हटलं आहे. आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचं पोस्टर नकळतपणे फाडलं गेलं, त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफी मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही असं म्हणत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची पाठराखण केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला होता. यानंतर त्यांच्यावर राज्यभर टीकेची झोड उठली. यावरून जयंत पाटील यांनी ट्विट केलंय. आपल्या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी म्हटलंय की जितेंद्र आव्हाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या रक्षणासाठी गेली 35हून अधिक वर्ष सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांचं संपूर्ण राजकीय आणि सामाजिक जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापलंय. आंबेडकरी विचारांच्या प्रत्येक व्यक्तीला जितेंद्र आव्हाड यांच्या बाबासाहेबांच्या वरील निष्ठा आणि प्रेमाविषयी कोणतीही शंका नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तसंच पुढे त्यांनी म्हटलंय की आंबेडकरी विचारांच्या रक्षणाची लढाई लढतानाच चुकून आव्हाड यांच्याकडून बाबासाहेबांचं पोस्टर नकळतपणे फाडलं गेलं. त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे माफी मागितली आहे. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे, असं जयंत पाटील म्हणाले. पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी भारतातील निवडणुकीवर सातत्यानं वक्तव्य करतायत. भारतात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदींचा पराभव व्हावा अशी माझी इच्छा आहे, असं ते म्हणाले. फवाद म्हणाले की पाकिस्तानातील प्रत्येकाला नरेंद्र मोदींना हरवायचं आहे. भारत पाकिस्तान संबंध तेव्हा सुधारतील जेव्हा दोन्ही देशातील अतिरेकी कमी होतील. पाकिस्तानातील सामान्य लोकांमध्ये भारताविषयी द्वेष नाही, पण भारतात RSS आणि भाजप सतत पाकिस्तानचा द्वेष लोकांच्या मनात भरत आहेत. हे दोन्ही देशांच्या सामान्य जनतेसाठी कोणत्याही प्रकारे चांगले नाही. फवाद पुढे म्हणाले की नरेंद्र मोदींची विचारसरणी कट्टरतावादी आहे. त्यांचा पराभव होणं अत्यंत आवश्यक आहे. जो कोणी त्यांचा पराभव करेल, मग तो राहुल असो, केजरीवाल असो किंवा ममता बॅनर्जी असोत, आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलंय की लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये विजय मिळवल्यानंतर इंडिया आघाडी 48 तासांच्या आत पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवेल. आघाडीत जो पक्ष सर्वाधिक जागा मिळवेल तोच सरकार स्थापनेचा स्वाभाविक दावेदार असेल, असंही रमेश म्हणाले. 7व्या टप्प्यातील मतदानापूर्वी निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस सरचिटणीस यांनी दावा केला की इंडिया आघाडीला लोकसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 272च्या आकड्यापेक्षा जास्त जागा मिळतील. ते म्हणाले की जर इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं तर एनडीएचे सहयोगी देखील आघाडीत सामील होऊ शकतात, परंतु त्यांचा समावेश करायचा की नाही याचा निर्णय काँग्रेस हायकमांड घेईल.